अजित पवारांचे बारामतीमधून न लढण्याचे पुन्हा संकेत. 65 वर्षांचं झालोय असं वक्तव्य. दुसरा आमदार मिळाला म्हणजे माझ्या कामाचं महत्त्व कळेल असंही विधान. माझ्या सरकारनं 600 निर्णय घेतले, पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या. मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत. धनंजय मुंडेंनी माझी भेट घेतली आणि अर्धा तास चर्चा केली. मनोज जरांगेंनी दिली माहिती, तर धनंजय मुंडेंकडून भेटीचा इन्कार. विदर्भात भाजपला आणखी एक धक्का. माजी आमदार गोपाळ अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार. 3 वेळा काँग्रेसमधूनच झाले होते आमदार. केंद्र सरकारचा महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीचा निर्णय. 90 दिवस खरेदी करणार. सोयाबीनला 4,892 रुपयांचा हमी भाव. विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय. लालबागच्या राजाची पहिल्या दिवसाची दानपेटी खुलली. राजाच्या भक्ताकडून नोटांच्या माळा अर्पण. महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून मोजणी सुरू. नाशिकमध्ये ऋषी पंचमी निमित्तानं गोदावरी नदीमध्ये स्नान करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. 7 सुवर्ण पदकांसह केली. 29 पदकांची कमाई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.